भावावरती तुमच्या मुलावरती एक भ्याड हल्ल्याचा प्रयत्न झाला। तो झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये या संगमनेर शहरातील असेल तालुक्यातील असेल तमाम माझ्या सहकाऱ्यांनी हजारोच्या संख्येने तिथं उपस्थित राहिले व मला पाठिंबा दिला। परंतु आता गणेश उत्सव सुरू आहे, आपल्याला कुठल्याही प्रकारची शांततेचा भंग करायचा नाहीये। मी रात्रीच सांगितलं होतं, गाव बंद करायचं नाही, मोर्चा काढायचा नाही, आंदोलन करायचं नाही। माझ्यावरती हल्ला होऊन तुमचा भाऊ तुमचा मुलगा 1 इंच सुद्धा जागेवरून हलणार नाही, माघार घेणार नाही। कारण माझ्या मागं आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल, राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असेल व आपल्या सर्वांचे दैवत आपल्या संगमनेर तालुक्याचं पालकत्व ज्यांनी खऱ्या अर्थाने घेतलंय ते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल। आपल्या त्याला कुणी बळी पडायचं नाही, घाबरून जायचं नाही। कारण यापुढं मी परवा सांगितलं होतं, शिंदे साहेब आले त्यावेळेस शिंदे साहेबांची सभासुद्धा संगमनेरातनं भूतो न भविष्य अशी रॅली झाली, सभा झाली। त्यावेळेस साहेब लंडनला होते, परंतु साहेब आणि मी रोज फोनच्या माध्यमातून संपर्कात होतो। त्याबाबत सुद्धा काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या सभेमुळं काही जणांच्या पायाखालची वाळू सरकली। त्याच्यात सुद्धा आपण त्यांना उत्तर दिलं नाही। शिंदे साहेब आले, आपण आपल्या तालुक्यासाठी विविध मागण्या केल्या, आपण तालुक्याच्या रोजगारासाठी शिंदे साहेबांकडे मागणी केली, आरोग्याचे प्रश्न मांडले। सगळ्या पद्धतीने प्रयत्न झाल्यानंतर कुठंतरी ही सामान्य जनता 8 महिन्यापासून त्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला आमदार झाला हे जनतेने स्वीकारलं, परंतु पराभूत उमेदवार काही स्वीकारला तयार नाही। त्यामुळे हा जो केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडून चाललाय, मी टीका करणार नाही, पण कार्यकर्त्यांनो, मित्रांनो आणि संगमनेरातील मायबाप जनतेला हा प्रश्न विचारील, संगमनेरकरांनो, माझं काही चुकतंय का? माझं काही चुकतंय का? जर गेल्या 40 वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न, पाण्याचा प्रश्न आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकलो, आरोग्याचा, रोजगाराचा सर्व प्रश्न आपण जर कमी कालावधीमध्ये प्रयत्न करून जर मार्गी लावतोय, त्यामुळं काही जण आपल्याला प्रयत्न करताय त्रास देण्याचा, पण आपल्याला शब्द देतो, माझ्या जीवाचा, माझ्या प्राणामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत या संगमनेर तालुक्यातील जनतेसाठी माझ्या जीवाची बाजी लावायची वेळ आली तरी मी या जनतेसाठी माझा जीव निश्चय करीन। कारण या जनतेने न भूतो न भविष्य असं मला प्रेम दिलंय। कुठं एक शेतकऱ्याचा मुलगा, कुठं एक सामान्य कार्यकर्ता ठेवलेली आहे, परंतु माझ्या कार्यकर्त्यांवर जर काही हमला झाला तर पहिल्यांदी कार्यकर्त्याच्या आधी तुम्हाला माझ्याशी संघर्ष करावा लागेल, याची या निमित्ताने आठवण करून देतो। आपण सर्व रात्रीसुद्धा मोठ्या संख्येने तिथं आला होता, कार्यकर्त्यांमध्ये, तरुणांमध्ये खूप मोठा रोष होता। त्यावेळेस सुद्धा आपण सगळ्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन कुठलाही अतिरेक उद्रेक होऊन दिला नाही, त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे। आत्तासुद्धा आपण हजारोच्या संख्येने कुठली गाडी घोडा न पाठवता प्रत्येक वेळेस माझ्या प्रेमाखातीर येत असता, त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे। आपल्या सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती असंच राहील ही गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करतो आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करतो। पाठोपाठ सगळ्यांनी म्हणायचे, हाथी घोडे तीर तलवारे, हाथी घोडे तीर तलवारे, फौज तो तेरी सारी है,